मुख्यमंत्री अजित पवारांची जनसन्मान यात्रा आज कोल्हापूरमध्ये आहे। अजित पवारांचा लाडक्या बहिणींशी संवाद सध्या गडहिंग्लजमध्ये सुरू आहे। थेट तिकडे जातोय। खरं बोलू कदाचित ते वाईट वाटेल पण शब्द बदलणार नाही। मी मायमाऊलींना तुम्हाला सांगतो ही योजना तुमच्या करता आहे। पुढे जसे वर्ष जातील तशी रक्कम पण वाढवत जाईल, त्याबद्दल आपण काळजी करू नका। तुम्ही त्या ठिकाणी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही महायुतीचं सरकार आणण्याचं काम करतोय। महायुतीचं सरकार आलं की योजना पुढे चालू राहणार आहे। महायुतीचं सरकार आलं तर 3 गॅस सिलेंडर वर्षाला तुम्हाला मोफत देण्याची योजना चालू राहणार आहे। महायुतीचं सरकार आलं तर माझ्या बांधवांना 3 हॉर्सपॉवर 5 हॉर्सपॉवर 7.5 हॉर्सपॉवरची मोटार तिचं वीज बिल माफीची योजना पुढे चालू राहणार आहे। त्याच्या संदर्भामध्ये माझ्या दूध उत्पादक गाय शेतकऱ्यांचं दूध काढणारा माझा शेतकरी आहे, त्याच्याकरता आता मी 5 रुपयाचा दर 7 रुपये अनुदान त्या ठिकाणी केलेलं आहे। त्याच्या संदर्भामध्ये इथपर्यंतच थांबलो नाही। गोर गरिबांच्या मुली शिकत नाहीये, कॉलेजचं शिक्षण भरण्याची ऐपत त्या आईबापाची नाहीये। मुलीचा दोष काय? मी गरिबाच्या पोटी जन्माला आलो किंवा उद्याच्याला शीतल गरिबाच्या पोटी जन्माला आली, तिचा आणि आमचा दोष आहे काय? त्याच्या संदर्भामध्ये तिला जर शिकायचं असेल तर तिला अधिकार नाहीये। आम्ही नुसतंच म्हणायचं शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रातले आम्ही आहोत। अरे आहेत तर गरिबाच्या पोरींना शिकवा ना, त्यांची फी भरा ना, त्यांना डॉक्टर करा, इंजिनियर करा, त्याच्यात IAS करा, IPS करा, MPSC करू द्यात, UPSC करू द्यात, CA होऊ द्यात, पायलट होऊ द्यात। आता विचारा सुनील तटकरेंना कुठे गेले? इथं बसले। आता आम्हाला 2 पायलट होते, एक पायलट मुलगी होती आणि एक पायलट पुरुष होता। इतक्या सुंदर तिनं विमान उतरवलं, आम्ही बघत राहिलो। महिलांना एखादं काम दिलं ना या बाप बापड्यांच्यापेक्षा महिला चांगलं काम करतात। कारण मी पण पुरुषच आहे ना, मला माहिती आहे ना कुठली जबाबदारी यांना दिली। तुम्ही बघा 12वीचा निकाल काढा, सगळ्यात जास्त मेरिटमध्ये कोण आहे? मुली, मुलं कमी। 10वीचा निकाल काढा, सगळ्यात जास्त मेरिटमध्ये मुली, मुलं कमी। कारण मुलांना इकडे काय चाललंय तिकडे काय चाललंय, ही कशी दिसती ती कशी दिसती, अरे अभ्यास कर ना, ती कशी दिसती ती चांगलीच दिसती, तुझं बघ आणि तू शिकला तर तुला चांगली मिळेल। हे कळलं पाहिजे ना, आणि हे आम्हाला शिकवायचं आहे। मला भरभरून या राज्याने दिलंय, आपलं रेकॉर्ड कोणी मोडणार नाही। 5 वेळेला उपमुख्यमंत्री झालो, कोण मायचा लाल माझं रेकॉर्ड मोडू शकत नाही। कोण 5 वेळेला होणार आहे? माझ्या नशिबी होतं म्हणून मी झालो। जाऊ द्या, त्याचा भाग वेगळा आहे। मला एक तुम्हाला सांगायचंय माऊलींनो, तुम्हाला उद्याच्या काळामध्ये या सगळ्या योजना मी ज्या काय सांगितलेल्या आहे त्या आपल्याला चालू ठेवायच्या म्हटलं तर माझ्या चंदगड, आजरा, गडहिंग्लज या विधानसभा मतदारसंघात घड्याळाला बटन दाबावं लागेल। घड्याळाला बटन दाबावं लागेल। कागलमध्ये तुम्हाला ते काम करायचं असेल तर घड्याळाला बटन दाबावं लागेल। इतर मतदारसंघात काही ठिकाणी आमची खूण आहे युतीची धनुष्यबाण, काही मतदारसंघात आमची खूण आहे आता प्रकाश आंगवाडी कालीचरकरी जिल्ह्याने तिथं त्यांची खूण आहे कमळ। ह्या खुणाची बटणं दाबली तर बांधवांनो, तुमची जात शेती शेतकरी आहे, माझी जात शेतकरी। तुमच्या इथं ऊसाचा धंदा आणि माझा भात हा चांगल्या पद्धतीने पिकतो। ऊसाच्या धंद्याला कशी मदत केली पाहिजे हे आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी माहिती आहे। आम्ही केंद्रामध्ये मोदी साहेबांचं सरकार आहे। यावेळेस तुम्ही एका ठिकाणी झटका दिला, एका ठिकाणी कसं वाचलं, म्हणजे त्याच्या संदर्भामध्ये हातकणंगलेची ना, हातकणंगलेची जागा धैर्यशील माने आले निवडून, परंतु इथली जागा गेली, आमचे माजी खासदारच पराभूत झाले। ठीक आहे, तो तुमचा अधिकार आहे, मी त्याच्याबद्दल काही बोलणार नाही। कारण घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला तो मताचा अधिकार दिला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।